नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीला 5 दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ आणि खाते वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बोलणी सुरू आहे. मात्र मंत्रिमंडळ आणि खाते वाटपाचा तिढा कायम असून आता महायुती सरकारच्या खाते वाटपाचा अंतिम फैसला हा दिल्लीतच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघही आज दिल्लीला जाणार आहेत. उद्योगपती गौतम अदानी हे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. तेव्हाच आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा लचका तोडला जाणार आहे. तो आता जकात नाक्याच्या रूपाने तुटला जात असल्यानं आपण पाहतोय. कोण आहेत गौतम अदानी? या आधी जकात नाके महाराष्ट्राने चालवलेत, पण आता ते अदानींनाच का दिले जाते? कुणाच्या दबावाखाली काम करताय? अदानींना हा सगळा महाराष्ट्र गिळता यावा म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केली, असे आरोप संजय राऊत यांनी केलेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएम मध्ये फेरफार केल्याचा आरोप महायुतीवर केलाय. त्यातच आता महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय घेतला असून ईव्हीएम आणि विधानसभा निकालाबाबत ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. लवकरच महाविकास आघाडीकडून याबद्दल एक याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती मिळते. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कॉलेजमधून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या तब्बल 97,000 विद्यार्थ्यांची 2019 पासूनची कागदपत्रे अद्यापही अनेक कॉलेजांनी विद्यापीठाकडे जमा केली नाहीत. त्या कॉलेजांची यादी विद्यापीठाकडे संकेतस्थळावर जाहीर केली असून पुढील 1 महिन्यात कागदपत्रे सादर केली नाहीत तर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील. तसेच या कॉलेजांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा विद्यापीठाने दिलाय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये प्रवेशांची रांगच रांग लागलेली पाहायला मिळते. गेली 2 वर्ष भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील इतर पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळालेत. आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला असून हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. भरधाव बेस्ट बस चालवून मुंबईच्या कुर्ला परिसरात 7 जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला बेस्ट चालक संजय मोरे हा सध्या सगळ्यांच्या रडारवर आहे. संजय मोरे याला अलीकडेच बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी देण्यात आली होती. मात्र त्याला बसवर नियंत्रण राखता आले नाही आणि हा अपघात घडलाय. या अपघातानंतर जमावाच्या तावडीतून आसिफ हुसेन या व्यक्तीने संजय मोरे याला वाचवले तेव्हा तो खूप घाबरला होता, प्रचंड अस्वस्थ होता. संजय मोरे आसिफ हुसेन याला मिठी मारून रडायला लागला. त्याला काही सुचत नव्हते असे आसिफ हुसेन यांनी सांगितले. तर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनीही धाडस दाखवत संजय मोरे आणि सिद्धार्थ मोरे या दोघांना जमावाच्या तावडीतून सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्यात निष्काळजीपणे वाहन चालवण्याचं प्रमाण वाढलं असून कुर्ला अपघातानंतर रस्त्यावर चालायचं की नाही या टोकापर्यंत आलंय. दरम्यान पुण्यात सोमवारी भरधाव वेगानं गाडी चालवत एका तरुणाने नाकाबंदी दरम्यान ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली आणि त्यांना काही अंतर फरफटत नेले. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असून फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातील वाराणसी मध्ये एका तरुणाच्या मृत्यूची हादरवणारी घटना समोर आली आहे. तरुणाने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याने वाराणसीत खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेमुळे तरुणाने आपला जीव गमावलाय. मां काली अवतार घेतल्याचा दावा या तरुणाने केला होता. त्यामुळे तरुण रात्रभर काली देवीची पूजा करीत राहिला. यानंतर दुपारी त्याने स्वतःचा गळा चिरला. गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना तरुणाचा मृत्यू झालाय. या घटनेनं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. किल्ले सिंहगडावर भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा 13 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर सिंहगड चढून सर करायची आहे. त्यामुळे स्पर्धकांना 16 वेळा सिंहगड सर करावा लागणार आहे, अशी माहिती पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार यांनी दिली.
मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरीच्या भायटे समुद्र किनारी अजस्र लाटांची मौज लुटण्यासाठी गेलेले दाम्पत्य मासेमारीसाठी किनाऱ्यावर थांबले होते, पण लाटांचा वाढलेला वेग आणि बाहेर पडण्याचा मार्ग न कळल्यानं ते लाटांमध्येच अडकले. या थरारक घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या दाम्पत्यांची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात आली. या बातमीसह वेळ झालीये टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.